वेळ सकाळी 7:15ची, ठिकाण साई सेलिब्रेशन लॉन्स। या मालेगावातील भरवस्तीच्या कार्यालयात एक 12 वर्षाचा मुलगा मोबाईल खेळत बसला होता आणि समोरील बिबट्या कार्यालयात शिरला। बिबट्या नाव ऐकताच अनेकांची भीतीने गाळण उडते, पण त्यानं प्रसंगावधान राखलं। बिबट्याला आत शिरू दिलं आणि स्वतःचा जीव वाचवत अलगद बिबट्याला कार्यालयात कैद केलं। एखाद्या चित्रपटाला साजेशी ही स्टोरी घडली आहे मालेगावात। नेमकं काय आहे ही स्टोरी पाहूया सविस्तर आपल्या कसमादे अपडेट या यूट्यूब चॅनलवर। हल्ली माणसांनी जंगलावर अतिक्रमण सुरू केल्यानं प्राण्यांची घरं उद्ध्वस्त करून सिमेंटची जंगलं उभी राहू लागली। त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर गंडांतर येऊ लागल्यानं प्राणी शहर वस्तीकडे धावू लागले। असाच एक जंगलातील पाहुणा म्हणजेच बिबट्या काल मालेगावातील नामपूर या रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्स जवळ आला। त्यावेळी लॉन्सच्या कार्यालयात मोहित अहिरे नावाचा एक 10 वर्षीय मुलगा मोबाईल खेळत बसलेला होता। अचानक बिबट्यानं लॉन्सच्या कार्यालयात प्रवेश केला। समोर बिबट्या बघितल्यानंतर अनेकांची भीतीनं गाळण उडते, मात्र मोहितनं प्रसंगावधान राखून बिबट्याला आत शिरू दिला आणि क्षणाचाही विलंब न लावता कार्यालयातून बाहेर पडत कार्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला। अशा थरारक प्रसंगात खरं तर काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जाऊन चूक होऊ शकत होती आणि त्या चुकीचे वाईट परिणाम भोगावे लागले असते। कदाचित या लहानग्यावर बिबट्यानं हल्ला केल्याने जीव गमवावा लागला असता, पण प्रसंगावधान राखत त्या मुलाने वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि बिबट्याला कार्यालयात कोंडला असल्याचं कळवलंय। त्याच्या वडिलांनी देखील तत्काळ मंगल कार्यालयाच्या संचालकांना तसंच वन विभागाला तत्काळ माहिती दिली। वन विभागानं नाशिक येथील रेस्क्यू टीम, अग्निशमन दल तसंच पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यालयात बंद असलेल्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले। तोपर्यंत बिबट्या कार्यालयात कोंडल्याची बातमी शहरात पसरताच त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बघ्यांची गर्दीही जमली। शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर नाशिकच्या रेस्क्यू पथकानं कार्यालयाच्या खिडकीतून ब्लो पाईपद्वारे भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर सुरक्षितरित्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून रेस्क्यू करण्यात आला। बिबट्या 3 ते 4 वर्षाचा नर असल्याची माहिती वन विभागानं दिली। तसंच मोहितनं दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्याचं कौतुकही केलं। तुझं नाव काय आहे, नेमकं काय प्रकार घडला, काय माझं नाव मोहित विजय अहिरे आहे। मी ऑफिसात बसलेलो होतो, म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक कॉट आहे, त्याच्यावर मी बसलेलो होतो। बिबट्याला सळंग गेला, मग मी पाहिलं जोरात त्याचा आवाज येत होता। मी पाहिलं, फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून येऊ लागलो। तू लावला का दरवाजा? हो। बरं, नंतर मग कोणाला कळवलं, काय झालं नेमकं? घरी गेलो, पप्पांनी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडे आले, स्वेटर बंद केलं। तुला भीती नाही वाटली का ते सगळं करत असताना? एवढी नाही, थोडीशी। मोहितच्या या धाडसाचं पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध पक्ष तसंच सामाजिक संघटनांनी सत्कार करत कौतुक केलंय। आजच्या कौतुकापेक्षा कालचा हा प्रसंग त्यांच्या जीवावरही बेतू शकला असता, त्यामुळे आजच्या कौतुकाचा आनंद आहेच, पण आजही घटना डोळ्यासमोर ठेवली तर काळजात धस होत असल्याची प्रतिक्रिया मोहितच्या आईवडिलांनी दिली आहे। मोहितच्या या केलेल्या कामगिरीचं कसमादे अपडेट करून खूप खूप कौतुक। आपल्याला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लाईक, शेअर तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।